में हो गया, जो भी पास्ट में हो गया, लॉसेस करके बहुत सारे लोग आए, इट्स ओके, चलेगा, नो प्रॉब्लम एट ऑल, वो सब चल जाएगा। तो यस दीपाली मैम, स्टार्ट फ्रॉम यू। मॅम, मराठीत बोलू मॅम? हाँ हाँ चालेल, फक्त म्हणजे ज्यांचा हिंदीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी मला हिंदी बोलायला लागेल, एवढंच मी सांगितलं। येस, तुम्ही मराठीत बोला, मला समजेल। कारण पहिला नंबर माझाच आहे ना, म्हणून म्हटलं. चालेल। मॅम, 1 वर्ष झालं मी मार्केट करतेय. ऍक्च्युली मुलांचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी. माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत, पण हम्म मला स्वतःला काहीतरी करायचं होतं. ॲनिमेशन करून 10 वर्ष झाली, मी सोडलं. पण काहीतरी करायचं होतं म्हणून मी चालू केलं शेअर मार्केट. पण मी खूप लॉसेस केले. खूप स्ट्रॅटेजी स्वतः शिकले, बनवल्या, पण खूप कन्फ्युजन झालं त्याच्यामुळे आणि खूप लॉसेस केले. त्याच्यामुळे आता मला तुमच्याकडून शिकायचंय आणि मला माहिती की तुम्ही शिकवाल, कारण बरेच रिव्ह्यू मी बघितले, तुमचे व्हिडिओज बघितले की लोकांना लर्निंग आता बास, आता प्रॉफिट करायचं चालू. म्हणून मला मुलांचं फ्युचर सिक्युअर करायचंय माझ्या दृष्टीने, ओके, म्हणून मी शिकते. ग्रेट ग्रेट। यस, सानिका मैम, माइक म्यूट है, मराठी हिंदी चालेल। मराठी. हो, चालेल। चालेल. अच्छा, मी सानिका पानसरे मुंबईवरून आहे. मी इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे. पण जॉब सोडलेला आहे, मुलं आहेत 2 त्याच्यामुळे. पण मी करत होते, म्हणजे बाबा जे माझे सासरे होते ते स्टॉक मार्केट रेग्युलर करायचे. म्हणजे सकाळी 7:30 पावणे 8 पासून सीएनबीसी चालू असायचं. हम्म। सारखे शब्द कानावर पडायचे, त्याच्यामुळे एक उत्सुकता होती की करायचंय काय. ओके ओके थोडंफार मग मध्ये मध्ये असं बघायची, पण असं ऍक्च्युअल एवढं नॉलेज नाहीये मला. पण ते शब्द वगैरे, ते बॅकग्राऊंड जे आहे ना ते होतं. त्याच्यामुळे एक छान वाटायचं आणि आता वाटतं की फ्री आहे, थोडस करायला पाहिजे. आणि यस। तुमच्या झिरोला स्ट्रॅटेजी जी आहे त्याने जास्त मला अट्रॅक्ट केलं की करायलाच पाहिजे. बघूया. यस शुभम सर, तुम्ही लोक कुठून आहात एकमेकांना द्या, बोल. कारण इथून पुढे तुम्हा लोकांना सोबत राहायचंय, डिस्कशन करायचंय, होमवर्क करायचा, त्यामुळे एकमेकांचं इंट्रोडक्शन व्हायला पाहिजे, म्हणून हा पार्ट घेतोय आपण। येस शुभम सर। नमस्कार मला शुभम बंधू आहे, मी हिंगोलीहून. येस। ट्रेडिंग 4-5 वर्ष झालं करतो. ओके। लॉस कसं? वगैरे केलते पहिले. ओके एस एम वगैरे झालेलं माझं. ओके, ठीक आहे, ग्रेट। रुताली मॅम बोलणार आहात? हॅलो. येस। मी रुताली ढोले, मुंबईवरून. अ, विज- आवाज येतोय ना? हो हो हो। हो. आणि मी ट्रेडिंग मागचे 1.5-2 वर्षांपासून करते. पण वर खाली असं म्हणजे येतं असं नाही, पण प्रॉपर स्ट्रॅटेजिकली नाही जमत, म्हणून मला तुमच्याकडे शिकायचं आहे. ओके, ग्रेट, थँक्यू. थँक्यू थँक्यू। हेमंत सर। हाय, माझं नाव हेमंत कुरुमकर. मी शिरूर तालुका, शिरूर जिल्हा पुणे इथून आहे. ओके। ऍक्च्युली माझी बेकरी आहे, मी WS बेकर्स केक शॉप आहे आणि माझं रेस्टॉरंटचा पण बिझनेस आहे. तर पूर्णपैकी सेटअप आहे, त्यामुळे मी ट्रेडिंगकडे थोडं, माझ्या मित्रांनी इंट्रोड्यूस केलं मला लास्ट इयरच्या नोव्हेंबर पासून, म्हणजे 1 वर्ष झालं. तर तो कॉल्स देत होता, त्या पद्धतीने मी पहिले शिकलो त्याच्याकडून, नंतर कॉल्स देत होता. त्या कॉल्स मी चांगला असा प्रॉफिट झाला मला, ऑलमोस्ट एक 5-6 लाख रुपये. पण नंतर थोडस मी माझ्या पद्धतीने मी करायला शिकत होतो आणि करत पण होतो ट्रेडिंग. मी माझे ओन सुद्धा एक 3-4 लाख रुपये प्रॉफिट केला. पण ऍक्च्युली काय झालं की मध्ये मला एक लॉस झाला, 1.5 ते 2 लाख रुपयाचा. त्याच्यानंतर माझ्या म्हणजे सायकोलॉजी चेंज झाली का काय माहित नाही, पण मी ओव्हर ट्रेडिंग करायला लागलो त्या ओके लॉस पासून. आणि ते ओव्हर ट्रेडिंग करता करत 10-12 लाख झोपलो. तर मी म्हटलं की, आणि मी तुमचं नाव ऐकून होतं आणि ज्या मित्रांनी मला सजेस्ट केलं की मॅमचा कोर्स घे, त्यांच्याकडून शिक आणि तुला फायदा होईल, थोडस प्रॉपर वेने स्ट्रॅटेजी आहे ते, असं त्यांनी सांगितलं. म्हणून मी तुमचं काल फायनल केलं आणि आजपासून आपण जॉईन झालो. ओके ओके, ठीक है ठीक है, डन। ओप्पो। हेलो मैम। यस।
माझं नाव आरती दाभाडे. मी 4 वर्षामागे ट्रेडिंग करत होते, म्हणजे कॉल्स घेत होते. आणि त्यानंतर मग बाळामुळे, बाळाची जी स्कूल चालू झाली तसा माझ्यामध्ये गॅप पडला. कारण टायमिंग 9 पासून स्टार्ट होते, म्हणजे 9ला थोडी तयारी करायला लागते. मग आता तो LKG ला आहे म्हटलं आता. आणि मी खूप फॅन आहे, म्हणजे मला खूप तुमचं सगळं मोटिवेटेड आहे, मला तुमच्यासाठी सगळं तुम्ही जे काय स्टेटसला असतात युट्यूबला सगळं बघून मी खूप इन्स्पायर होते. त्यामुळे मी क्लास लावलाय. तर मला काहीतरी करायचं आहे, काहीतरी स्वतःची एक आयडी बनवायची आहे म्हणून. ओके ओके, ग्रेट ग्रेट. यस मैम, महाजन मैम, पायल मैम. यस मैम। मैम आई एम पायल महाजन फ्रॉम दिल्ली। और मैम मैं बेसिकली नॉलेज को अपनी जो भी है सीख के बेसिक रेगुलर सोर्स ऑफ इनकम में कन्वर्ट करना चाह रही हूँ। और ट्रेडिंग अकाउंट भी खोला था 3-4 साल पहले। तो पर वही है कि सॉर्ट ऑफ गैस की कभी गैस लगा कहीं से देख के तो हो गया कि नॉलेज नहीं है प्रायर। तो इसलिए डर रही थी, फिर आपका जैसे देखा तो अच्छा लगा आपका, और सर भी इतने दिन से करवा रहे हैं तो बहुत अच्छा लग रहा है कि सीख रही हूँ। तो दैट्स आई ज्वाइन। थैंक यू मैम, थैंक यू सो मच. यस, निनाद सर. येस. गुड इव्हनिंग ऑल. माझं पूर्ण नाव निनाद वायकुळे, मी पुण्यावरनं बोलतोय. बाय प्रोफेशन मी एक ऑटोमोटिव्ह इंजिनियर आहे. माझी PhD झालेली आहे ऑटोमोटिव्ह मध्ये. आणि 20 वर्ष जवळजवळ माझा आता एक्सपिरियन्स झालेला आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये. आजपर्यंत मी पूर्ण ऑटोमोटिव्ह मध्येच काम केलेलं आहे, आणि माझे कलिग्स वगैरे करत होते काम स्टॉक मार्केटमध्ये. इनफॅक्ट माझ्या घरी पण माझी वाईफ आणि माझा भाऊ करतो हे काम. आणि आजपर्यंत म्हणजे मला लर्निंग करायची जिद्द होती. आणि स्टॉक मार्केट बद्दल मला म्हणजे फक्त स्पेलिंग माहिती आहे की STOCK, बाकी काहीच माहित नाहीये. आणि कशी एक इच्छा आहे, आणि त्यातनं आपल्याला रेग्युलर एक सोर्स ऑफ इन्कम, स्टेबलाइज इन्कम कसं करता येईल. आणि ऑलवेज म्हणजे मी लर्निंगला नेहमी प्रायोरिटी देतो, त्यामुळे एक लर्निंग शिकण्याची जिद्द असल्यामुळे मी हा क्लास जॉईन करतो. आणि डेफिनेटली सोर्स ऑफ इन्कम तर त्यातनं कसं करता येईल, दॅट इज अनदर मोटिव्ह फॉर. सो तुमचे बरेचसे रिव्ह्यू वाचले, तुम्ही इंटरनॅशनल लेवलला पण काम करता, आणि त्याच्यातनंच शिकण्याची थोडीशी जिद्द आहे, त्यामुळे हा क्लास जॉईन केलेला आहे. थँक्यू सर, थँक्यू. सांची मॅम. नमस्ते मॅम. हा. हा. मॅम मी मुंबईवरून आहे. सध्या हाऊसवाईफ आहे, आधी जॉब करत होते. ऍक्च्युली शेअर मार्केट बद्दल थोडस क्युरिओसिटी आहे. आणि तुमचे व्हिडिओज बघत असतो तर जास्त त्याने इन्स्पायर झालंय. तर जस्ट म्हणजे रेग्युलर इन्कम साठी शिकायला. ओके ओके ओके, ठीक आहे. दीपाली मॅम. आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स. नो प्रॉब्लेम. येस. मी दीपाली भिरोड पुण्याहून बोलते. मी आपण भेटलेलो आहोत. आणि मी 2 वर्षापासून ट्रेडिंग करते आहे. काही लॉस काही प्रॉफिट दोघी आहे. आणि शिकण्यासाठी लर्निंग आणि अर्निंग दोघीसाठी. येस. नंदकिशोर सर. माईक म्यूट आहे तुमचा. iPhone 12. iPhone 12 हे नावं नसले की आम्हाला काहीच पर्याय नाही आहे. येस, आदिती कांबळे मॅम. हॅलो. हॅलो, हा सर बोला. मी नालासोपारावरून बोलतोय, किशोर आचरेकर. येस सर. अच्छा. स्टॉक मार्केट फक्त मी ऐकून होतो बरीच वर्ष, पण मी काय याच्यात हे केलं नव्हतं आपलं. हॅलो. येस सर. येस. आवाज. हा, येस सर. आपलं आपलं नाव ऐकूनच मी ह्याच्यात आलो आहे. बस. आणि मला ह्याच्यात शिकायचं आहे. ओके ओके. नेटवर्क जरा पकडत नाही मॅम इथे. काही प्रॉब्लेम नाही. आदिती कांबळे मॅम. मॅडम गुड इव्हनिंग. मी ऍक्च्युली ट्रेडिंग थोडंफार करते. मी वर्किंग आहे पण माझे हस्बंड खूप तुम्हाला फॉलो करतात.
आणि ते कंटिन्युअसली लास्ट 4 वर्ष माझ्या मागे आहेत, की तू ह्यांच्याकडनं शिक, कारण मला निफ्टी शिकायचंय आणि कॉमोडिटी मार्केट जरा शिकायचंय. सो त्यांचं असं खूप म्हणणं आहे की तू ह्या मॅडम कडनं शिक शिक शिक. आजही त्यांनी मला हे करायला फोर्स केला की तू शिक. सो द ऑल क्रेडिट गोज टू हिम. आणि ते खूप तुमचे फॉलोअर आहेत. ओके, थैंक यू। डीएस। हेलो दीदी, मैं डिम्पी, आई एम फ्रॉम मुंबई। ओके। और दीदी मुझे आप ही से ये स्टॉक मार्केट सीखना था, बिकॉज आप जैसा जेन्युइन ट्रेडर मैंने अपनी लाइफ में नहीं देखा। थैंक तो यू। बस वो चीजें बहुत मोटिवेट कर रही थी, और फाइनली आज 5 मंथ्स बाद वो मुहूर्त आया आपके साथ जुड़ने का। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। रीटा मैम, ईशान सर, यामिनी मैम, देवेंद्र सर पुराने क्लास के स्टूडेंट है, सुशील सर पुराने क्लास के स्टूडेंट है। आईफोन 30 प्रो मैक्स एंड आईफोन 12, हेमल देसाई एंड उदय नाइक। आप लोग फटाफट इंट्रोडक्शन दोगे। Hi ma'am, I'm हाय Hemal मैम। Desai. I'm from Surat. ओके। Actually, I have started from IPO. मतलब इनिशियली मैंने IPO में इन्वेस्ट किया, फिर मुझे थोड़ा इंटरेस्टिंग लगा, थोड़ा इधर उधर देख के स्टॉक्स लिए भी, लेकिन इतनी क्लैरिटी नहीं थी। फिर आपके रील्स देखी, आपको फॉलो किया एंड आपका क्लास ज्वाइन किया। थैंक यू मैम, थैंक यू सो मच। सूरत वालों को एक्चुअली क्लासेस की जरूरत नहीं है, गुजरात वाले बॉन्ड टू ट्रेडिंग होते हैं। हाँ, लेकिन एक ये है कि कॉन्फिडेंस नहीं आ रहा था। ओके। ओके। मेजॉरिटी मुंबई आहे यावेळी। मेजॉरिटी मुंबई है यहाँ पे। आम्ही आमची मुंबई। यस, कौन बाकी रहा नए स्टूडेंट्स में? यस मैम, आपका आईफोन 12 में बोल रही हूँ कब से। आपका माइक, आपका माइक अनम्यूट करिए। आईफोन अच्छा, आयफोन 2 आहे वाटतं. 2, सॉरी सॉरी। हा, नमस्कार. मी अंबरी भोईर. मी ठाणे महाराष्ट्र इथून आहे आणि मी बाय प्रोफेशन एक बँकर आहे. ट्रेडिंग मध्ये मी 2-3 वर्षापूर्वी जस्ट अकाउंट ओपन केलं होतं, पण एवढं काही खास केलं नाही. पण तुमच्याकडनं शिकायची इच्छा होती, तर ते आज योग जुळून आला आणि मग मी एनरोल केला. थैंक यू सो मच, थैंक यू, थँक्यू. थैंक यू। यस, रीटा मैम, ईशान सर क्या बताना चाहोगे? यामिनी मैम, नए स्टूडेंट्स को आप लोग, सुशील सर क्या बताना चाहोगे इन शॉर्ट, एक एक लाइन में मी क्या? हा मी मी फक्त मी मी फक्त बोलतो, कारण मी ड्राईव्ह करतोय यस। आणि तुमचा क्लास मला चुकवायला अजिबात म्हणजे वाटत नाही की तुमचा क्लास आणि मी सोडावं. मी मराठीमध्ये बोलतोय मॅडम. म्हणजे मी जॉबमध्ये होतो आणि मी जॉब सोडला. प्रॉफिटेबल आहे मी आता. आणि तुमचा क्लास जो जॉईन केला मी, मला खरंच असं वाटतं की भरपूर म्हणजे चांगला डिसिजन माझा होता. माझ्या आयुष्यातला चांगला डिसिजन घेतलं मी. आणि मी आता प्रॉफिटेबल आहे. मी शेअर नाही करत, पण ऑफकोर्स म्हणजे जेव्हा मी लॅक्स मध्ये किंवा तुमच्या आशीर्वादाने अजून चांगला मी कमवेन शेअर मार्केटमध्ये, तर नक्कीच मी शेअर करेन मी. यस सर, यस। नजर लागते नाही थँक्यू. करत। यस। हा, मी म्हणून म्हणून नाही करत. यस यस, ईशान सर। मॅडमचं तर काय बोलायचं, म्हणजे एक्सपिरियन्स भरपूर आहे मॅडम ना, आणि नवीन नवीन काय शिकायला भरपूर भेटते. आता मी पण करतोय हे ट्रेडिंग, पण मी रोज आता प्रॉफिटेबल व्हायला चालू झालंय. म्हणजे थोडा 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 ट्रेडिंग चालू आहे माझं, आणि प्रॉफिट होतोय मला आता डेलीचा. त्यामुळे छान एक्सपिरियन्स आहे मॅडमचा. भरपूर शिकण्यासारखे, सरांकडून पण भरपूर शिकण्यासारखे, मॅडम कडून पण भरपूर शिकण्यासारखे. त्यामुळे सगळ्यांनी बेस्ट म्हणजे शिकून घ्या सगळ्यांनी. येस, एवढंच बोलेन मी. थँक्यू मॅडम. थैंक यू। रीटा मैम, इन शॉर्ट बताने का है, हाँ, इन शॉर्ट इस बताने का है, वक्त 2 लाइन बताने की है बस। 2 लाइन में तो यही बोलूंगी कि मतलब मैम से जितना भी मतलब एक तो इजी लैंग्वेज में सीखने को मिलता है, चाहे मैम सिखाए और सर तो और भी इजी लैंग्वेज में सिखाते हैं, बहुत ही अच्छा सिखाते हैं। पहले नॉलेज नहीं था, सिर्फ आईपीओ का नॉलेज था, वो बेसिस पे डीमेट अकाउंट चालू किया था। पर अब जाके मतलब यहाँ पे क्लास ज्वाइन करने के बाद मुझे मतलब अब पूरी डिटेलिंग से मालूम पड़ा है, और डे बाय डे और भी अच्छे से मतलब समझ में आ रहे हैं मार्केट। तो थैंक यू मैम, थैंक रीटा यू सो मैम को मच। बोलने के लिए दिया तो पूरा क्लास खत्म ही नहीं होने देगी वो मैम, आणि इसीलिए। मला मला एक मॅडम बोलायचं आहे की हा क्लास फक्त 1 महिना नाहीये, लाईफ टाईम आहे आपल्यासाठी.
नवीन लोकांना सांगतोय मी. अच्छा, ठीक है। देवेंद्र सर को शेयर करना पसंद नहीं है, इसलिए उनसे बात नहीं करूंगी मैं। हाय विशाल सर, कैसे आहात? हो नमस्कार मॅम. मला काय बॅन केले की काय मॅम? आज तुम्ही बोलायला तयारच नसतात, जबरदस्ती थोडी, आम्ही आम्ही असे जबरदस्ती वाले रिव्ह्यू नाही घेत. इन शॉर्ट नवीन स्टुडंटचा काय सांगायचं असेल तर ते तुम्ही सांगा. नाही, माझं नाव देवेंद्र परब आहे. मला शेअर मार्केटच्या फ्लोमध्ये 25 वर्षाचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. पण त्या 25 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये आपण म्हणजे पुष्कळशा गोष्टी मला माहिती नव्हत्या प्रॅक्टिकली, की त्याचा ट्रेंड कसा कॅप्चर करायचा किंवा त्याचे कसे सोर्स कलेक्ट करायचे आणि प्रॉफिट कमवायचं. तर मॅम बरोबर सरांचं पण टेक्निकल गोष्टी पुष्कळशा इम्पॉर्टन्स आहेत, म्हणजे दोन्ही हिशोबाने. त्यामुळे जेवढं डीपली नॉलेज घेता येईल प्रत्येकाला ते सरांचे, आणि त्याबरोबर मॅमची स्ट्रॅटेजी वापरून करू शकतो आपण त्याच्यामध्ये. फक्त एवढंच की पहिल्यांदा शिकण्यामध्ये इंटरेस्ट घ्या प्रॉपरली, आणि काय सांगतात त्याबरोबर लक्ष द्या. कारण काय पुष्कळशा गोष्टी अजून जुन्या पण बॅचेसचं मी पुष्कळशे ऐकतोय म्हणजे प्रॅक्टिकली, पण तेही अजूनही कॉन्फिडेंटली ट्रेडिंग करत नाहीयेत. त्यामुळे कदाचित त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नसेल, इंटरेस्ट नसेल, किंवा प्रॉब्लेम्स पण असतात, फॅमिली प्रॉब्लेम्स असतात. इन जनरल प्रत्येकाला तेवढं कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. त्यामुळे डीपली नॉलेज घ्या आणि स्वतः काहीतरी डेव्हलप करा आणि त्यातून प्रॉफिट कमवा, म्हणजे मॅमचं आणि त्याबरोबर सरांचंही नाव नक्कीच जास्त चांगलं होईल. एवढीच सांगू शकतो मी, बाकी काही नाही. थँक्यू सर, थँक्यू. आयफोन 13 प्रो मॅक्स, उदय नाईक सर. हॅलो मॅडम, गुड इव्हनिंग मॅडम. व्हेरी गुड इव्हनिंग मॅम, कशा आहात? मनीषा नाईक बोलते. येस येस, फायनली दुसऱ्या बॅचला जॉईन केलं, खुश आहात? हा, कारण मॅडम आता 2-3 क्लास माझे झाले नाही, कारण मी आता सध्या पण इंडोनेशियाला आहे, तर ते थोडं अनस्टेबल आहे इंटरनेट पण, त्यामुळे ऐका दुसरं फक्त, पहिल्या हम्म. दिवसापासूनच लास्ट पर्यंत फक्त ऐका, होईल सगळं व्यवस्थित, डोंट वरी. आणि काय अडलं तर आम्ही आहोतच. ओके मॅम. देन सो ज्यादा Yes. टाइम वेस्ट नहीं करते हैं, काफी इंट्रोडक्शन में टाइम वेस्ट कर लिया हमने, 20 मिनट गिन के। सो आज से शुरू होने वाले बैचेस में बेसिक में बेसिकली टेक्निकल तो चल रहा है साइड बाय साइड। जो पुराने स्टूडेंट्स है वो टेक्निकल खत्म ही नहीं होने देते, तो मैं कुछ नहीं कर सकती उनको। वो टेक्निकल के लिए रात में 2-2 1-1 बजे तक बैठते गप्पे मारते हैं, तो उनको छोड़ देते हैं। अभी टेक्निकल की लिंक आएगी तो यहाँ से पुराने स्टूडेंट भाग जाएंगे, क्योंकि टेक्निकल ज्यादा बेस्ट होता है इन लोगों के लिए। बेसिक में मजा नहीं आता इन लोगों को, तो यस नहीं डेफिनेट। मैम, आपके साथ भी मजा आता है, बट सबके देखती साथ हूँ तो अलग ही बात। लिंक आने के बाद कैसे भागते हो, मैं देखती हूँ, फिर मत बोलना। सबके साथ मतलब लगता नहीं है कि टाइम बीत रहा है, ऐसा लग रहा है कि अभी भी टाइम है, हम लोग बैठ सकते हैं ऐसा। यस यस। और हिमाली मैम जो सूरत से है उनके लिए अच्छा है, हम लोग के एक कमेंट मिला सूरत वालों को, तो अच्छा लगा। हिमाली मैम अभी अभी કેમ છો? शुरू करना कुछ। મજામાં, થેન્ક યુ થેન્ક યુ. મજા. ચાલો, ઓલ ધ બેસ્ટ, તમને વધારે શીખવા મળશે અહીંયાથી. ને ઘર જેવું થેન્ક યુ. વાતાવરણ છે, વાંધો નહીં, જો ગમે ત્યારે પણ તમે પૂછી શકો, જે તમને મનમાં ડાઉટ હોય ને પૂછી શકો. શ્યોર. हिंदी मराठी सकती है, गुजराती तो मुझे भी नहीं समझ में आएगी। गुजराती तो नहीं, नहीं गुजराती आप मॅम समझ घरी लो, बहुत गेल्यावरती इजी लैंग्वेज डिस्कशन है। करणार आहेत. हाँ तेच। गुड चल, इव्हनिंग मॅम. व्हेरी गुड इव्हनिंग सर, काय म्हणताय काय साहेब? नाही निवांत. आमदार साहेब काय म्हणतायत? गोल्ड वाढलं बघा. गोल्ड वाढलं बघा। आज खाली आलं ना गोल्ड, 1.19 आलं ना? दोन्ही सिल्वर पण हा, गोल्ड दोन्ही खाली आहे मॅम, हाँ, गोल्ड आणि सिल्वर दोन्ही दोन्ही खाली आले। खाली आहे. यस, गोल्ड एंड सिल्वर। क्या लग रहा है गोल्ड और सिल्वर? अमोल सर, सोने का हा मॅडम. काय वाटतंय गोल्ड? तुम्ही तर भरपूर घेऊन ठेवलंय, हा, काय वाटतंय किती येईल? अजून खाली किती? खाली नाही ना, वाढणार. तुमच्याकडे हाय म्हणून, ज्यांच्याकडे नाही ते वाट बघतात त्यांचं काय?
खाली नाही मॅडम, आता एवढं थोडे खाली येणार तेव्हा. हो ना मॅम. अमोल सर काय. हा ना, ज्यांच्याकडे आहे हा. ज्यांच्याकडे नाहीये त्यांना घेऊ द्या ना. आमच्यासारख्या तसं गरिबांना मॅडम मला पण वाटतं की 20,000 पर्यंत आलं पाहिजे, पण ते येणार नाही ना. आज 1,19 मी आलंय पण ना. हा अहो, 1 लाखाच्या खाली येणार शक्य नाहीये आता, एवढं नाही येणार, 1 लाखाच्या खाली एक येणारच लाखाच्या नाहीये. खाली एवढं नाही येणार इंटरनॅशनल. 1.5 लाखापर्यंत जाऊ शकतं पण खाली नाही येणार ते. आज 1,19 आलंय, 1,15, मॅम 1,17. दिवसांनी फेड मीटिंग आहे ना, त्याच्यामुळे प्रेशर आहे त्याला. हम्म. बघूया कसं होतंय. हाय मॅम. हाय मॅम. सॉरी बाहेर आहे, येतीच आहे, काही 2 मिनिटात घरी पोहोचतीये. काही हरकत येस मॅम. यस. सो बेसिक कोर्स में आप लोगों को सिखाया जाएगा म्यूचुअल फंड, आईपीओ, इक्विटी, डे इंट्राडे, फ्यूचर ऑप्शंस। हर सेगमेंट में अलग अलग स्ट्रैटेजीज रहेंगी, अलग अलग कैलकुलेशंस रहेंगे। उसके बाद में हम लोग लाइव मार्केट में जाएंगे। लाइव मार्केट में हम लोग जीरो लॉस स्ट्रैटेजी, मनी मैग्नेट स्ट्रैटेजी, लाइव मार्केट में ऑनलाइन फॉर्मूलाज देखेंगे। क्लास शुरू करने के पहले 2-3 चीजें आपके पास होनी जरूरी है। सबसे पहले होगा न्यूज़पेपर। कौन सा न्यूज़पेपर आप लोग पढ़ते हो? तुम्ही लोकांनी मराठीत हिंदीत आन्सर दिलं तरी चालेल, बट मला पायल मॅम हिंदी बोलायला लागेल। सो कौन सा न्यूज़पेपर आप लोग पढ़ते हो वो बता दो। में आता है स्टॉक मार्केट रिलेटेड न्यूज होती है। हाँ, एक पेज पे रहती है। एक पेज पे रहती है, ओके ओके। और बाकी कोई न्यूज़पेपर ही नहीं पढ़ते हैं? सिर्फ टाइम्स ऑफ इंडिया। टाइम्स ऑफ इंडिया, ओके। बाकी सब लोग सिर्फ न्यूज देखते हैं। कौन सा जैकपॉट कॉल ना, और उसके ऊपर दाव लगा देते हैं। तो पहले तो मैं बोलूंगी कि जैकपॉट कॉल और ये सब कॉल्स और फ्री वाले कॉल्स अभी फिलहाल थोड़े दिन के लिए बंद कर दो। ग्रुप में भी आए हुए कॉल्स बंद कर दो। वो हम हमारा स्टडी शेयर करते हैं, हम लोग किसी भी तरीके से रिकमेंडेशन नहीं देते। पहले सीख लो, समझ लो, उसके बाद में आप इतना ट्रेन हो जाओगे कि आप खुद का खुद ट्रेडिंग कर लोगे। तो आप देखिए, ग्रुप में कोई एक या दो जवाब देगा तो उसके ही डाउट्स क्लियर होंगे। अगर आप सारे लोग कोशिश करोगे, गलत हो गया तो ज्यादा बेटर होगा मेरे लिए, क्योंकि मैं वो क्लियर कर पाऊंगी। तो मेरा गलत हो रहा है और फिर कोई हंसेगा, ये सब छोड़ दीजिए। आप आपका आंसर दीजिए जो भी आपके माइंड में है। तो मुझे बताइए, अभी मुझे स्टॉक मार्केट में एंटर करना है। पहले तो स्टॉक मार्केट की डेफिनेशन कौन बताना चाहेगा? जो भी आप लोग बोल सकते हो, स्टॉक मार्केट का डेफिनेशन। किसे बोलते हैं स्टॉक मार्केट? क्या होता है स्टॉक मार्केट? काय नाही। दीदी, कोई चीज को आपको अगर बाय करना है तो आप सस्ते में बाय करोगे और महंगे में सेल करोगे। जैसे हम प्रोडक्ट करते हैं, या महंगे में सेल करके फिर आप सस्ते में बाय करोगे, वैसे होता यस, परफेक्ट परफेक्ट। सो मतलब क्या हो गया? बायर्स एंड सेलर्स। सिंपल, बायर्स एंड सेलर्स। है। राइट। मैं लॉस ये वर्ड ही नहीं है, मेरे बोलने के पीछे कोई रीजन होगा। तो मुझे अब बताइए कि सनसेक्स एंड निफ्टी, देखिए हर चीज का डेफिनेशन है। सनसेक्स का डेफिनेशन कौन बताएगा? खाल्लंय मी थोडं, तू खाऊन घे, तुला भूक लागली। सेंसेक्स एंड निफ्टी। मैम अभी आप 49% और 51% बोल रहे थे, उस क्या बोला था आपने? कोई कंपनी है, समझ लो अभी शीतल शेयर क्लासेस है मेरा, मुझे स्टॉक लिस्ट करना है। ये जो 15,000 शेयर है ना, उसमें अगर मुझे मेरा स्टॉक लिस्ट करना है तो मैं सिर्फ 49% ही अपने स्टॉक्स बेचने के लिए स्टॉक मार्केट में दूंगी, 51 खुद के पास रखूंगी। तो जिस तरीके से 15,000 कंपनीज है ना, तो 51 खुद के पास रखती है, 49% सबके साथ शेयर करती है। ठीक है? अब बताइए सेंसेक्स का डेफिनेशन। लिख लीजिए, मोस्ट सेंसिटिव इंडेक्स। मोस्ट सेंसिटिव इंडेक्स का मीनिंग हो गया सेंसेक्स। ये 25 लोगों में से किसी के पास भी म्यूचुअल फंड नहीं है?
दीदी अगर हमको कुछ चीजें यूनिट प्राइस में बाय करनी है तो हम म्यूचुअल फंड के रूट के थ्रू जा सकते हैं। फॉर एग्जाम्पल जैसे गोल्ड, आप बोल रहे हो गोल्ड बाय करो, गोल्ड बाय नहीं कर सकते, हम गोल्ड ईटीएफ बाय करेंगे। मतलब छोटा सा यूनिट भी हम कंट्रीब्यूट करके मार्केट से उठा सकते हैं बड़ी चीजों का। परफेक्ट, परफेक्ट, वेरी गुड। सो ये बोलते हैं म्यूचुअल फंड। म्यूचुअल फंड का सिंपल डेफिनेशन है, देखो म्यूचुअल फंड वाले भी क्या करेंगे, स्टॉक मार्केट में इन्वेस्टमेंट करेंगे, और कहीं तो इन्वेस्टमेंट नहीं कर रहे, उनका भी इन्वेस्टमेंट क्या होगा, स्टॉक में ही होगा। सिर्फ यही है कि हमारे पास कोई अथॉरिटीज नहीं रहेगी, वही लोग खरीदेंगे वही लोग बेचेंगे। तो जिन लोगों के पास स्टॉक मार्केट का नॉलेज नहीं है उन लोगों के लिए म्यूचुअल फंड गुड। जिन लोगों के पास नॉलेज है बट एंट्री एग्जिट के लिए टाइम नहीं है उन लोगों के लिए म्यूचुअल फंड गुड। अब आप मुझे बताओ कि म्यूचुअल फंड सेफ है क्या? कितने लोगों को लगता है म्यूचुअल फंड सेफ है? आप लोग मैसेज में भी आंसर कर सकते हो अगर आप लोगों को ऐसे आंसर नहीं करना है तो। कितने लोगों को लगता है कि म्यूचुअल फंड वन ऑफ द सेफेस्ट इन्वेस्टमेंट? म्यूचुअल फंड लॉन्ग टर्म के लिए है, सेफ है भी और नहीं भी, क्योंकि मोस्टली लोग यही करते हैं कि जो भी उनके पहचान वाले हैं, रिलेटिव्स हैं, उनसे ही खरीदते हैं या इन्वेस्ट करते हैं। हम्म। नॉलेज रहता नहीं है तो वो जितना आपको देंगे नॉलेज, उस बेसिस पे ही इन्वेस्टमेंट होता है। ओके, ओके, ठीक है। तो मतलब सेफ समझू या नहीं समझू, है भी नहीं है मतलब क्या समझू मैं? मतलब अगर आपको भी थोड़ा नॉलेज है कि हाँ इसमें से इतना रिटर्न इतने टाइम में मुझे मिल जाएगा तो आपके लिए सेफ है। लेकिन अगर आप इन्वेस्ट कर भी रहे हैं और आपको मतलब 10-15 साल के बाद कुछ रिटर्न इतना नहीं मिल रहा है तो फिर वो सेफ नहीं रहेगा। ओके, ओके। और बाकी किसी के पास कोई जवाब नहीं है? दीदी बट सेम प्रोसेस वैसे ही हुआ कि आपका बाय प्राइस अगर कम होगा और रिटर्न्स आप अच्छे जनरेट कर रहे हो, फॉर एग्जांपल ईयरली आप 18-20% कुछ जनरेट कर रहे हो ईयर ऑन ईयर, तो आप बोलोगे कि हाँ आपने कुछ अच्छे रिटर्न्स कमाए। अदरवाइज आप क्या बोलोगे? मेरे हिसाब से तो सब्जेक्ट टू मार्केट रिस्क होता है। हाँ दीदी वो तो है ना। वो तो स्टार मार्क में लिखा रहता है, हम फॉर्म साइन करते हैं। तो जितने भी लोगों के पास म्यूचुअल फंड इन्वेस्टमेंट है उनके हिसाब से म्यूचुअल फंड वन ऑफ द सेफ इन्वेस्टमेंट। देखिए टेक्निकली फंडामेंटली दोनों अलग अलग है। बात है इस बात में सारे नए लोग हैं, मतलब सबसे बेस्ट बात है कि सारे नए लोग हैं, मतलब जो मैं सिखाऊंगी वही सीखेंगे, मुझे कोई अपोज नहीं करेगा आप गलत सिखा रहे हो, ये सबसे अच्छी बात है। तो कितने लोग आईपीओ भरते हैं? आज तक कितने लोगों ने आईपीओ भरे और नहीं लगे हैं? ओके। और आयपीओ भरले आतापर्यंत लागलाच नाही. हाँ, कारण टेक्नॉलॉजी नाही केली आहे ना म्हणून। मॅडम मी भरते पण मला लागतच नाही. ओके, ओके, ठीक है। और मैंने भरे हैं, कुछ लगे कुछ नहीं लगे। कधी 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 लागतो ते खाली पडते. मला तेच, माझा तोच प्रश्न होता था हिमानी मैम से, वही सवाल था कि जो लगने चाहिए वो नहीं लगते और जो नहीं लगने चाहिए वो लगते, ऐसे होता है। मोस्टली। सो आप मतलब अभी शुभम सर ने भी वही बोला और हेमल मैम ने भी वही बोला। तो मेरा बहुत सिंपल सवाल है, इन दोनों से नहीं ओवरऑल सबसे, अगर समझ लीजिए, सिंपल जिन लोगों को पता नहीं उनको डेफिनेशन दे देती हूँ। इनिशियल स्टेज पे हमने ओवरऑल स्टॉक मार्केट में कितने स्टॉक्स है वो देखे, टॉप 30 टॉप 50 भी देखे। अब समझ लीजिए कि पायल मैम को ना अपना कोई प्रोडक्ट, पायल मैम के प्रोडक्ट मैंने यूज किए हैं। तो अभी पायल मैम ने क्या बोला कि शीतल मुझे अपने प्रोडक्ट के लिए फंडिंग चाहिए और मैं अगर लोन लूंगी तो मुझे इंटरेस्ट देना पड़ेगा। तो मुझे कोई ऐसा तरीका बता कि विदाउट इंटरेस्ट मैं कैसे पैसे इकट्ठा कर सकती हूँ। तो ये प्री लॉन्चिंग प्रोजेक्ट इसे बोला जाता है, सिंपल लैंग्वेज में आईपीओ मतलब प्री लॉन्चिंग प्रोजेक्ट। पायल मैम को इन्वेस्टमेंट चाहिए, मतलब इन्वेस्टर चाहिए, और मुझे कोई अच्छा प्रोडक्ट चाहिए जिसमें मैं इन्वेस्टमेंट करूँ तो मेरा पैसा बढ़ेगा। तो आईपीओ वन ऑफ द बेस्ट वे कि पायल मैम ने क्या किया, सेबी को जाके अपने सारे डॉक्यूमेंट सबमिट किए, पायल मैम ने अपना प्रोडक्ट बताया, अपनी कॉस्ट बताई, और पायल मैम ने बताया कि मैं सिर्फ 49%, 20%, 30% ही इन्वेस्टमेंट चाहती हूँ, मैं पूरा 100% नहीं चाहती।
तो उतना शेयर उनका लिस्ट करने की परमिशन दी है, उसे बोला जाता है इनिशियल स्टेज पे हम सबको वो स्टॉक खरीदने का मौका मिल रहा है जो अभी लिस्ट नहीं हुआ है। बिफोर लिस्टिंग इसे बोलते हैं प्री लॉन्चिंग। कोई प्रोजेक्ट है आपका, कोई फ्रेंड बैट अगर कर रहे हो तो 4 और 8 तारीख को मत भरिए आईपीओ। कोशिश करिए 12 बजे के पहले भरिए। कोशिश करिए नॉर्थ फेसिंग देख के भरिए। इतने 2-3 चीजें फॉलो कर लीजिए। बट अगेन मैं बोलूंगी, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, पहले पूरा स्टडी कर लीजिए। आप ये सब फॉलो करोगे आपको आईपीओ लग जाएगा, बोलेंगे अब क्या हुआ नीचे आया। तो नीचे आने का रीजन भी मैंने दे दिया है कि क्यों नीचे आ सकता है। तो पूरा स्टडी करिए, आपको एनएससी के साइट पे पूरी डिटेल्स मिलेगी। क्यों कर रहे हैं? हमारे फायदे के लिए कर रहे हैं। अगर वहां पे हमें ही कोई फायदा नहीं है तो भर के फायदा ही नहीं है। तो सिंपल 2-3 आईपीओज ले लीजिए, ग्रुप में बता दीजिए, कोई तो एक हेड बन जाइए, ग्रुप हेड, और लिस्ट बना के डाल दीजिए कि ये 3 आईपीओज का कल आप मुझे स्टडी करके बता रहे हो। ग्रुप ओपन है सबको कम्युनिकेशन करने के लिए। ग्रुप में फोन नंबर्स ओपन है, आप लोगों को एक दूसरे से डिस्कस करना है। हमारे यहाँ से कोई पाबंदियां नहीं है। क्लियर है? होमवर्क में रहेगा 3 आईपीओस जो भी रिसेंटली आने वाले उसका स्टडी आप करके दोगे। अगर आप लोगों के पास म्यूचुअल फंड है तो कल आप देखोगे जिस तरीके कोई भी मिस, इक्विटी वन ऑफ द बेस्ट सेगमेंट जो ढेर सारे पैसे कमा के दे सकता है। मतलब मैं इतने श्योरली बोलती हूँ, हर पॉडकास्ट पे आपने हर जगह पे मुझे सुना होगा, मेरे दोनों बच्चों का यूएस का एजुकेशन मुझे इक्विटी ने दिया है। मतलब करोड़ों रुपए आप कमा सकते हो अगर आप, कल मैं आपको 58 वीक स्ट्रैटेजी सिखाऊंगी। कल मैं बहुत अच्छा से आपको सेगमेंट पढ़ाने वाली हूँ। मेरा फेवरेट है वॉरेन बफे की पूरी स्ट्रैटेजी। बेंजामिन ग्राहम की बहुत प्रॉपर स्ट्रैटेजीज आपको मैं वहां पे सिखाऊंगी। आप बिलीव भी नहीं करोगे, किसी बुक में वो कैलकुलेशंस नहीं होंगे जो आपको कल कैलकुलेशंस मिलेंगे। बट आपको थोड़ा बहुत स्टडी करके आना पड़ेगा, न्यूज़पेपर पढ़ के आना पड़ेगा, आपको बताना पड़ेगा। क्योंकि वहां पे अभी इस कोर्स में हम लोग बिल्कुल टेक्निकल यूज नहीं करेंगे। टेक्निकल के कोर्स में आप पूरा चार्ट्स एंड इंडिकेटर्स यूज करोगे। जब तक मेरे साथ हो कोई इंडिकेटर्स नहीं, कोई चार्ट्स नहीं। मैं चार्ट्स पे बिलीव नहीं करती हूँ। ठीक है, डन।